नमस्कार. जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मी पाहिलेला अपघात, सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मी पाहिलेला अपघात, सुंदर मराठी निबंध. क्षणात घडला अपघात, क्षणात घडला अपघात. थांबला साऱ्यांचा श्वास रे, थांबला साऱ्यांचा श्वास रे. दुःख पाहता डोळ्यात, दुःख पाहता डोळ्यात. उभा राहिला काळजा सजान भावरे, उभा राहिला काळजा सजान भावरे. क्षणात घडला अपघात, थांबला साऱ्यांचा श्वास रे. दुःख पाहता डोळ्यात, उभा राहिला काळजा सजान भावरे. कधीही निबंध लिहिताना आपण एखादी त्यामध्ये चारोळी ऍड केली तर आपला निबंध जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. एक दिवस मी शाळेतून घरी परत येत होतो. रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. वाहनांची वर्दळ सुरू होती. अचानक माझ्या डोळ्यांसमोर एक भयंकर अपघात घडला. एक वेगाने येणारी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीस धडकली. त्या धडकेत ते वृद्ध खाली पडले आणि त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हे दृश्य पाहून माझे मन खूप अस्वस्थ झाले. तर मुलांनो, तुम्हाला हा निबंध मोठ्या प्रमाणात लिहायचा असेल, 500 शब्दांमध्ये वगैरे, तर तुम्ही यामध्ये तुम्ही शाळेत चाललेला आहात, ऑफिसला चाललेला आहात किंवा ट्युशनला चाललेला आहात असे लिहून तो अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाचे नाव, वेळ तुम्ही यामध्ये ऍड करून सविस्तरपणे लिहून मोठ्या प्रमाणात निबंध वाढवू शकता. अपघात कसा झाला हे पाहताना मला खूप भीती वाटली. लोकांची गर्दी जमली. काही लोक मदतीला धावले तर काही फक्त मोबाईल मध्ये फोटो काढत होते. मला हे फार वेदनादायक वाटले. शेवटी काही सजग नागरिकांनी त्या वृद्धांना जवळच्या रुग्णालयात नेले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचले. तर मुलांनो, यामध्ये तुम्ही काय ऍड करू शकता, तर मी ते पाहिलं
अपघात पाहून मला खूप वाईट वाटलं आणि मी लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला किंवा त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. ज्या माणसाचा अपघात झाला तो माणूस तुमच्या जवळ राहतो वगैरे, तुम्ही यामध्ये ऍड करून निबंध मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. माणुसकी जागी झाली, माणुसकी जागी झाली, हात मदतीचा लाभला, हात मदतीचा लाभला. दुखावलेला जीव तेव्हा नव्या आशेने फुलला, दुखावलेला जीव तेव्हा नव्या आशेने फुलला. माणुसकी जागी झाली, हात मदतीचा लाभला, दुखावलेला जीव तेव्हा नव्या आशेने फुलला. या अपघातातून मला खूप मोठा धडा मिळाला. रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतूक नियम पाळणे हे आपल्या आणि इतरांच्या जीवासाठी आवश्यक आहे. एका क्षणाची चूक आयुष्यभराची वेदना देऊ शकते. तर शेवटी आपण अजून एक चारोळी ऍड करूयात. हळू चालवा वाहन, जीव जपण्याचा ध्यास. हळू चालवा वाहन, जीव जपण्याचा ध्यास. एक क्षणाची घाई टाळी, एक क्षणाची घाई टाळी. जीवन राहो खास, जीवन राहो खास. हळू चालवा वाहन, जीव जपण्याचा ध्यास. एक क्षणाची घाई टाळी. जीवन राहो खास, जीवन राहो खास. हा अपघात आजही मला आठवतो आणि नेहमी सावधगिरीने वागण्याची आठवण करून देतो. धन्यवाद. तर मुलांनो, आपण यामध्ये जर तुम्हाला 500 शब्दांचा हवा असेल तर तुम्ही तो अपघात पाहिला, नंतर त्या माणसाला होताना त्रास पाहिला, त्यांचे नातेवाईक आले, त्यांना किती त्रास झाला, हे या निबंधामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून तुमचा निबंध 500 शब्दांमध्ये होईल. जर तुम्हाला असाच 500 शब्दांमध्ये निबंध करून हवा असेल तर मी तोही तुम्हाला सविस्तररित्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देईल. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.